प्रथम सर्व नागरिकांना आजच्या मराठी भाषा दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। मी प्रभाग क्रमांक 4 मधून तेजश्री हेमंत गायकवाड बोलते। आजकाल आपल्याला माहिती आहे की कल्याण डोंबिवलीमध्ये प्रथमतः आमच्या परिसरामध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या खूपच अशाने वाढलेली आहे। त्याच्यामुळे त्यांना सर्व नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना, लहान मुलांना त्याचा खूपच त्रास झालेला आहे। आमच्या भागात मोयली गाळेगाव या भागामध्ये 7 वर्षाच्या बालकाला कुत्रा चावून त्याचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। काय मागणी केलेली आहे महापालिकेकडे? त्यासाठी आम्ही आयुक्ताला भेटायला आलो, आयुक्त साहेबांना भेटायला आलेलो आहेत की या भटक्या कुत्र्यांचा व्यवस्थित बंदोबस्त करावा, त्यामुळे सर्वांना त्याचा खूप त्रास होत आहे। नमस्कार, मी हेमंत बबन गायकवाड। आज आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन दिलेलं आहे की आत्ताच 2-3 दिवसापूर्वी भटक्या कुत्र्यांनी 2 मुलांना चावा घेतला। पैकी एक मुलाचा 7 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तसेच आपण बघताय का आज कल्याण डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांनी खूप मोठा उपद्व्याप केलेला आहे। रात्री भटके कुत्रे रात्री बेरात्री रस्त्यावरती जाणाऱ्या पदचाऱ्यांना चावतात, तसेच बाईकवरती जाणाऱ्या लोकांच्याही अंगावरती धावून जातात। त्यामुळे त्यांचा सतत अपघात होतोय। ही कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण झालेली आहे। आज आम्ही आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन दिलं आणि त्यांना या भटक्या कुत्र्यांचे योग्य ते उपाययोजना करावे अशी आम्ही त्यांना मागणी केली। जर काही दिवसांनी या भागामधील भटक्या कुत्र्यांवरती योग्य ती कारवाई, योग्य ती व्यवस्था झाली नाही तर आम्ही सर्व नागरिकांसह सगळे नगरसेवक आंदोलन केलं जाईल।